महाराष्ट्राच्या मातीत जिथे घाम आणि कष्टाची किंमत आहे तिथे एक नाव गुंजतं, सुयोग गायकवाड अर्थात भैया साहेब. सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आलेली एक व्यक्ती ज्याने आपल्या स्वप्नांना केवळ पाहिलंच नाही तर ते प्रत्यक्षात उतरवलं. आज त्यांचा 25वा वाढदिवस आहे आणि या तरुण वयातच त्यांनी जे यश मिळवलंय ते अनेकांसाठी एक प्रेरणा आहे. आजही ते तितक्या जिद्दीने तितक्याच कष्टाने आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. आईचा आशीर्वाद ही त्यांची सर्वात मोठी शक्ती. आईने नेहमीच त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांच्या स्वप्नांना बळ दिलं. आईच्या पाठिंब्यामुळेच ते आज या उंचीवर पोहोचले आहेत. एक डॉक्टर म्हणून त्यांनी अनेक वर्ष लोकांची सेवा केली आहे. त्यांना माहित आहे की स्वप्न किती महत्वाची असतात आणि त्यांनी नेहमीच सुयोगला शिकवलं आहे की स्वप्नांचा पाठलाग करावा आणि लोकांशी प्रेमानं वागावं. चला तर मग सुयोग गायकवाड यांच्या बालपणाविषयी, त्यांच्या प्रवासाविषयी, त्यांच्या स्वप्नांविषयी जाणून घेऊया त्यांच्याच आईंच्या शब्दातून. आज सुयोगचा 25वा वाढदिवस आहे. तर आज जर सुयोगबद्दल बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की सुयोग इज अ मॅन ऑफ डिसिजन, प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन. सुयोग नेवर डिस्कस मोर, बट सुयोग लिसन मोर, ऑब्झर्व मोर, अँड ही ट्राय टू इम्प्लिमेंट ऑल दीज थिंग्स in exact, and that's why सुयोग is a man of action. आणि सुयोग असा आहे की मी त्याला नेहमी सेल्फ मेड म्हणते. म्हणजे मी वर्किंग मदर असल्यामुळं आणि आमचं वैद्यकीय प्रोफेशन असल्यामुळं आम्ही दोघेही 24/7 डेडिकेटली आमचं वर्क करत असल्यामुळं सुयोगला ग्रो करण्यामध्ये मला खरोखर तेवढा वेळ मिळालेला नाही. पण सुयोगनी सगळ्या गोष्टी स्वतःहून शिकल्यात आणि त्यामुळं मला त्याला फारसं काही शिकवावंच लागलेलं नाही. सुयोग आज जे करतो आहे की वेगवेगळ्या शाळांमध्ये जातो आहे, त्या मुलांना मदत करतो आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला आवडतो आहे, किंवा ज्यांना जे पाहिजे ती वस्तू देऊन हेल्प करण्याचं त्याचं जे नेचर आहे ते आज 25व्या वर्षी नाही आहे. 5-6 वर्षाचा असतानाची गोष्ट सांगते मी तुम्हाला की तो सगळ्या लहान मुलांच्या, मोठ्या मुलांच्या स्पर्धा घ्यायचा. चित्रकलेच्या स्पर्धा, भाषणाच्या स्पर्धा, आणि मग त्याची जी वर्गणी जमली आहे त्याच्यातून त्यांना कंपास बॉक्स, पुस्तक, वह्या हे तो 5व्या-6व्या वर्षाचा असल्यापासून तिथल्या तिथं गल्लीतल्या दुकानांमध्ये जाऊन आणायचा आणि त्यांना मग मला बसवायचा, म्हणायचा तुम्ही आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे. मला भाषण करायला लावायचा आम्हाला दोघांना आणि मग आमच्या हस्ते बक्षिसं वाटप करायचा. हे तो वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून जे करतोय ते आज तागायत करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी मेंटेनन्सपासून ते पूर्ण कारखाना चालवून आता अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये याच्यामध्ये 100% डेडिकेटली सुयोगनी तो कारखाना बघितला आहे. सुरुवातीला मी इथे जसा चालवायचा तो पाहायचा आणि तिथं काही अडचण आली तर त्यांनी मला फक्त चर्चेसाठी बोलवलं आहे. वेल्डिंगचं काम स्वतः सुयोगनी केलेलं आहे कारखान्यामध्ये की जेणेकरून काय असतं काम हे त्याला समजावं, आपल्या कर्मचाऱ्याला सुद्धा काय त्रास होतो हे स्वतःला समजलं पाहिजे. रात्र जागून त्यांचं काम चालत असताना तो त्यांच्याबरोबर राहिलेला, इवन दो सीताराममध्ये सुद्धा. तर बऱ्याच वेळेला मी दिवसभर कारखाना बघायचे, संध्याकाळी तो म्हणायचा या तर तू विश्रांती घे, मी पाहतो. पहाटेपर्यंत कारखान्यामध्ये तो सगळ्या गोष्टी बारकाईने बघायचं. सो ग्राउंडवर उतरून सुयोगनी आष्टी खूप चांगल्या पद्धतीने चालवलं आहे आणि आज 3 लाखाचं क्रशिंग तिथं पहिल्याच सीझनला झालेलं आहे. विथ रिकव्हरी पण चांगली मिळवलेली आहे आणि एक प्रकारचं लोकांच्या मध्ये, कर्मचाऱ्यांच्या मध्ये एक आपुलकीचं नातंही निर्माण करण्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे. बेस्ट मोमेंट सुयोगबद्दल म्हटलं तर सुयोगचं 12चा रिझल्ट असेल किंवा तो MITमध्ये एज्युकेशन 4 वर्षात कंप्लीट केलेला असेल किंवा त्याला स्कॉलरशिप मिळाली. मला माहिती नव्हतं की तो बाहेर स्कॉलरशिपसाठी ट्राय करतो आहे, तर त्याला जेव्हा मिळाली तेव्हा ते त्यांनी मला सांगितलं असेल, ती मोमेंट असेल. किंवा सगळ्यात म्हणजे त्याला 3 वर्ष तो लहान असताना म्हणजे 4थी, 5वी, 6वीमध्ये सलग 3 वर्ष तो किल्ला बांधण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेत होता आणि त्याला बक्षीस कुठंच मिळत नव्हतं. पण 3ऱ्या वर्षी त्याला फर्स्ट प्राईज मिळालं. त्यांनी अतिशय सुंदर किल्ला बनवला होता मातीचा. ती मोमेंट असेल. असे अनेक प्रसंग आहेत
तो त्याचा तंबू शिबिरमध्ये मुलांना साप कसा पकडायचा तो शिकवत असला, ती थरारक जरी गोष्ट असली तरी माझ्यासाठी की त्याच्यामध्ये तो भीत नाही कशाला. सुयोगच्या 25व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला हे सांगावं असं वाटतं की सुयोगच्या पॅटर्नल साईडकडून त्याच्याकडे भरपूर कला आलेल्या आहेत. सुयोगची कॅलिओग्राफी खूप सुंदर आहे, सुयोगचं ड्रॉइंग खूप चांगलं आहे, पेंटिंग चांगलं आहे, सुयोगचा आवाज सिंगिंग पण खूप चांगलं आहे. तर ह्या त्याच्या ॲसेटकडे तो दुर्लक्ष करतो, त्या त्यांनी डेव्हलप केल्या पाहिजे. आणि सुयोगची कॅलिग्राफी तर सुयोग हा त्याचे आजोबा एक कार्टुनिस्ट होते फेमस, आणि सुयोग हा पेननी इंक पेननी म्हणजे ड्रॉइंग काढतो आणि त्याला परत ते खोडावं पण लागत नाही आणि अतिशय अप्रतिम ड्रॉइंग काढतो. आणि त्याच्या ड्रॉइंगमध्ये देवी देवता किंवा दुसरं म्हणजे त्याचं सोशल म्हणजे पाणी वाचवा वगैरे असेल किंवा मुलींच्या स्त्रीभ्रूण हत्येबद्दल त्यांनी अगदी 8वीमध्ये असताना स्त्रीभ्रूण हत्येचं अतिशय सुंदर चित्र फक्त पेनच्या फटकाऱ्यांनी काढलं होतं, पण तो ते फार दुर्लक्ष करतो. ते त्यांनी ते केलं पाहिजे, जपलं पाहिजे. आणि तो एक चांगला आर्टिस्ट आहे, त्यांनी भविष्यात चांगलं, त्याचे वडील जसं चांगले ड्रामा ॲक्टर ड्रामा डिरेक्टर आहेत तसं त्यांनी त्या क्षेत्रामध्ये जाऊन त्याला काम करायचं ते करावं निश्चित, कारण कला ही खूप कमी जणांना मिळते आणि स्वतःचं आयुष्य हे अत्यंतिक चांगल्या हेल्दी प्रकारे जगलं पाहिजे. आणि ज्यांना ज्यांना म्हणून त्याला आयुष्यात मदत करता येईल ती त्यानं तेवढ्या ताकदीने करावी. परमेश्वर त्याच्या पाठीशी आहे, एवढंच मला सांगायचं. आता आपण सुयोग गायकवाड यांच्या वडिलांना भेटूया. ते सुद्धा एक डॉक्टर आहेत आणि अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी नेहमीच सुयोगला स्वतःसारखा आणि त्याच्या आईसारखा डॉक्टर व्हावं असं वाटत होतं, पण सुयोगच्या कष्टाकडे ध्येयाकडे पाहून कधीच त्याच्या स्वप्नापासून त्याला परावृत्त केलं नाही. उलट त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि आज सुयोग त्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त यशस्वी झाले आहे. आज सुयोगचा 25वा वाढदिवस. खूप छान वाटतं. आपला मुलगा 25 वर्षाचा झाला. या ठिकाणी एक गोड कौतुक पण आहे मुलाचं की तो खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी करतो आहे आणि तो समाजामध्ये आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप छान पद्धतीने पुढे येतो आहे. एक वडील म्हणून मला त्याचा खूप अभिमान आहे. आणि आज या ठिकाणी तुमच्याशी बोलत असताना मला एवढंच वाटतं की पुत्र असावा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. म्हणजे मुलांनी जेवढी प्रगती करावी तेवढी बापाला कौतुकास्पद असते. सुयोगला तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू 25 वर्षाचा झालास, तुला दीर्घायुष्य आणि खूप निरोगी आयुष्य लाभो. तू आयुष्यामध्ये खूप मोठी पदं किंवा तुझे अचिव्हमेंट तुला जे डोक्यामध्ये आहेत, तुला जे करायचं आहे ते तू करू शकतोस आणि ते तुला मिळावे असंच मी आई तुळजाभवानीच्या आणि आई अंबाबाईच्या ठिकाणी प्रार्थना करतो. इथे एक मी मेन्शन करू शकतो की सुयोग हॉस्पिटल हे नाव जे आहे ना, तर सुयोगच्या जन्माच्या आधी 1 वर्ष दिलेलं आहे. म्हणजे मला सुयोगच माझ्या मुलाचं नाव ठेवायचं आहे हे मला माहिती होतं. आणि मग सुयोग जन्मला आणि मग सुयोगच्या नावाने सुयोग फाउंडेशन स्थापन झालं 2000 साली सुयोगच्या जन्माच्या दिवशी. माझे पप्पा म्हणजे सुयोगचे आजोबा, त्याची आजी, त्याच्या 2 आत्तू आणि 2 काका आणि त्याचे सगळे चुलत भाऊ आणि भाचे माझे, हे सगळे आम्ही सगळे एकत्र राहिलो, एकत्र वाढलो. यामध्ये सुयोग खूप आयडियल आहे. म्हणजे प्रत्येक जण म्हणतात सुयोग भैया, सुयोग भैया, सुयोग भैया. ह्याचा अर्थ असा आहे की सुयोग कायम सगळ्यांसाठी मदत करतो, सुयोग सगळ्यांसाठी पुढे येतो, सुयोग सगळ्यांना चला आपण हे करू, चला आपण हे करू. इन द सेन्स मला एवढं सांगायचं आहे की सुयोगमध्ये एक क्रिएटिव्हिटी आहे, सुयोगमध्ये एक लिडरशिपचे गुण आहेत, सुयोगमध्ये एक अशी एक आयडियल थिंक टँक त्याच्या डोक्यामध्ये असतो की आपल्याला हे करायचं आहे आणि तो करतो आणि तो केल्याशिवाय थांबत नाही. त्याच्यामुळं माझ्या फॅमिलीचा
म्हणजे गायकवाड फॅमिलीचा आणि काळुंगे फॅमिलीचा आणि सगळ्या भावंडांचा, त्याच्या मित्रांचा आणि सगळ्यांचा कुणालाही तो नाराज करत नाही. खूप छानपणे सगळ्याला हँडल करतो आणि सगळ्यांबरोबर तो राहतो आणि सगळ्यांना घेऊन पुढे जातो. याच्यामध्ये खरंच त्याचं कौतुक आहे आणि त्यानं आयुष्यामध्ये खूप मोठं व्हावं, भविष्यामध्ये त्यानं इतकं मोठं नाव कमवावं की म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की वडिलांना काय असतं असं दुसरं, त्यानं खूप मोठं व्हावं आयुष्यामध्ये. सो 25व्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा सुयोग तुला शुभेच्छा. सुयोग गायकवाड यांच्या आयुष्यात आणखी एक व्यक्ती खूप महत्वाची आहे, त्यांचे आजोबा. सुयोग त्यांच्या आजोबांकडे आदराने पाहतात आणि त्यांना नेहमीच आपला आदर्श मानतात. त्यांचे आजोबा एक उत्तम वक्ते आहेत आणि सुयोगलाही वक्तृत्वाची आवड त्यांच्याकडूनच मिळाली आहे. सर्वप्रथम सुयोगदादाला वाढदिवसानिमित्त मी आजोबा म्हणून त्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आपला संस्थेचा आणि आपला कसा फायदा होईल हा दृष्टिकोन त्याच्याकडे राहिला. एखादं काम वेळेवरती कसं पूर्ण होईल, त्याच्यासाठी कोणाचं सहकार्य कसं घ्यायचं, त्याची इतराशी कसं संभाषण चातुर्य कसं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आम्हाला सातत्यानं जाणवत आल्या. अनेक क्षेत्रामध्ये हा निश्चितपणे यशस्वीपणे काम करेल असं प्रत्येक वेळेला जाणवत राहिलं आणि आज तर त्यानं ते सार्थ करून दाखवलं की आपण किती मोठी जबाबदारी सोपवली तर ती पार पाडू शकतो. एका बाजूला ताईच्या मार्गदर्शनाखाली तो डिस्टिलरीचं काम पाहतोय आणि तशातच आमच्या कुटुंबामध्ये आणखी एक चांगली घटना घडली. आष्टी कारखान्याची जबाबदारी आपल्यावरती आली आणि मग त्याची जबाबदारी ताईने सुयोगवरती सोपवली. आज आमच्या सुयोगदादाचा 25वा वाढदिवस संपन्न होतो आहे. त्याला मी आजोबा म्हणून आणि आमच्या कुटुंबाच्या वतीने, धनश्री परिवाराच्या वतीने, सीताराम आणि आष्टी परिवाराच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने त्या कुटुंबात ह्या सगळ्या परिवाराचा कुटुंब प्रमुख म्हणून मी त्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. त्याच्या कार्याची क्षितिज सगळ्यांच्याच क्षितिज अशी दिवसेंदिवस वाढत राहोत. अनेक क्षेत्रामध्ये त्यांना असं चांगल्या पद्धतीनं काम करत राहावं. हजारो लोकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि हजारो लोकांची कुटुंबं उभी राहिली पाहिजेत. हा आमच्या परिवाराचा दृष्टिकोन आहे. तोच विचार, तोच वारसा यांनी चालवावा अशा आमच्या ज्या मनापासून अपेक्षा होत्या त्या निश्चितपणे सार्थ होतील याचा विश्वास आम्हाला आम्हाला आलेला आहे आणि त्याचाच आनंद आम्हाला होतो आहे. परत एकदा मी त्याला 25व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. सुयोगच्या आजीने त्यांना नेहमीच चांगले आणि दयाळू असण्याची शिकवण दिली आहे. गरजूंना मदत करायला सांगितलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कथा सांगून त्यांना एक आदर्श दिला आहे. आजी स्वतः एक उत्तम वक्ती आहेत. त्यांनी अनेक सभांमध्ये भाषणं दिली आहेत, लोकांना प्रेरित केलं आहे, त्याला मंचावर उभं राहण्याचे धाडस दिले आहे. आजीमुळे सुयोग आज इतके खुले आणि आत्मविश्वासू आहेत. आज माझा नातू सुयोग गायकवाड याचा 25वा वाढदिवस. त्यानिमित्त प्रथम मी त्याची आजी, तुम्हाला मोठी आई म्हणतो, त्याला मनापासून आशीर्वाद देते आणि त्याच्या भविष्याकरता त्याला सुयश चिंतते. ते माणसात मिसळणं हा एकंदर काळुंगे परिवाराचा जो गुण आहे किंवा गायकवाड परिवाराचा जो गुण आहे ते सगळे गुण अनुवंशिकतेनं त्याला प्राप्त झाले. हा कारखाना चालवत असताना तो असा फारसा इतरांसारखा घाबरत नाही, गोंधळून जात नाही. त्यालाही आपण सांगितलं की बाबा एखादं मोठं काम जेव्हा आपण करत असतो त्याला प्रश्न हे येणार, अडचणी ह्या येणार आणि प्रश्नाला उत्तरं सापडतात, अडचणीला मार्ग सापडत असतो आणि आपण बसून विचार करून तो मार्ग काढू शकतो. आणि हे युनिट आपण चालवत असताना आपलं
प्रथम महत्त्व कशाला असेल तर जे शेतकरी आपल्याला ऊस देतात त्यांची बिलं व्यवस्थित देणं, जे कामगार आपल्याकडं काम करतात त्यांचे पगार व्यवस्थित करणं आणि ज्या मशिनरीच्या साह्याने करतात त्या मशिनरीला लागणारं जे काही सगळं आहे ते उपलब्ध करणं आणि जे कोणी तिथे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्याकडनं आणखीन बऱ्याच गोष्टी शिकून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला करायला लागणार आहेत. तो प्रगल्भपणानं, समजूतदारपणानं अडचणी आल्या तर त्याच्यावरती मात करून त्याच्या आईला हा एवढा मोठा साखर कारखान्याचं मोठं युनिट चालवण्यास सहकार्य करतो. एखाद्या पिढीनं सुरू करायचं असतं आणि नंतरच्या पिढीनं ते शिकून त्याला मजबूती करायची असते आणि त्याच्यानंतरच्या पिढीनं ते वाढवायचं असतं. अशी एक साधारणतः व्यवसायाची पद्धत असते. त्या पद्धतीनं आमच्या पुढच्या पिढीमधला सुयोग हे एवढं मोठं व्याप सांभाळण्यासाठी एक सक्षम अशी नातवंड मला परमेश्वरानं दिलेली आहेत आणि त्यात सुयोग हा सगळ्यात मोठा नातू. आणि त्याला सतत एक गोष्ट सांगितली असते की हे दोघंजण तुझ्या पावलावर पाऊल टाकणार आहेत, त्यामुळे तुझी जबाबदारी फार मोठी आहे, तुझ्याकडे बघून ते शिकणार आहेत. त्यामुळे तुझं वागणं, तुझं वर्तन ह्या सगळ्या गोष्टी कशा असल्या पाहिजेत ह्या तू समजून घे. पण आता एकंदर त्याचं जे कामाची पद्धत दिसते त्याच्यावरनं आम्हाला थोडंसं निर्धास्त व्हायला झालेलं आहे की हे सगळं चांगल्या पद्धतीनं चाललं आहे आणि वाढदिवस साजरा करण्याची त्यानं जी घराण्याची परंपरा आहे ती पुढं चालू ठेवली आहे, त्याचा आम्हाला आनंद होतो आहे. आणि म्हणून त्याला पुन्हा एकदा मी त्याची मोठी आई म्हणून, त्याची आजी म्हणून त्याला मनापासून शुभेच्छा देते आणि मनापासून त्याच्या प्रगतीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करते. 18 फेब्रुवारी 2000 या दिवशी काळुंगे परिवार आणि गायकवाड परिवार या दोन्ही परिवारातील ज्येष्ठ नातवाचं आगमन झालं. सुयोग, तुझ्या जन्माने दोन्ही परिवार आनंदून गेले. पाहता पाहता तू लहानाचा मोठा होत चाललास आणि दोन्ही परिवारामध्ये असलेले अत्यंत उत्तम गुण तुझ्यामध्ये एकवटून आले आणि ते आम्हाला सर्वांना जाणवायला लागले. तुझे स्वर्गीय आजोबा राजेंद्र गायकवाड यांच्यासारखा तू उत्तम चित्रकार आहेस. तुझा जो मनमोहक गोरागुंटा रंग आहे तो तुझ्या वैरागच्या आजीसारखा आहे. तू ज्यांना लाडाने प्रेमाने दादा म्हणतोस त्या दादांचा मुख्य स्वभाव म्हणजे मनुष्य संचय करणे हा आहे. तो स्वभाव तू पूर्णपणे घेतलेला आहेस. तू आज काम करत असताना तुझ्याबरोबर खूप लोकांना तुझ्याबरोबर घेऊन काम करतो, उत्तमपणे काम करतो आहेस. कोणतंही हाती घेतलेलं काम हे योग्य वेळेत पूर्ण करणे हा मोठ्याचा स्वभाव हा तुझ्यामध्ये पूर्णपणे उतरलेला आहे. आणि कोणताही विषय मांडताना हा टू द पॉइंट आणि प्रिसाइजली मांडणे आणि कोणताही निर्णय हा वेळेत आणि योग्य त्या वेळेत घेणे हे दोन महत्त्वाचे गुण जे तुझ्या आईमध्ये आहेत ते तू पूर्णपणे तुझ्यामध्ये आत्मसात केलेले आहेत. किंवा एखाद्यावरती देवाची कृपाच असते की जन्मजातच ह्या सर्व गुणांसहितच तू जन्माला आलेला आहेस. सुयोग, तू हळूहळू मोठा होत चाललास. तुझ्याबरोबर लहानपणी तुझे जे सोंगडी होते, मोठेपणी तुझे कॉलेजमधले जे मित्र होते ते तुझ्याबरोबर कायमस्वरूपी असतीलच. पण आज एक गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की तुझ्या आयुष्यातील तुझे सगळ्यात पहिले सवंगडी जर कोणी असतील तर सोनू मावशी, तुझी दीपू मावशी, युवराज मामा आणि विनू मामा हे तुझ्या आयुष्यातील तुझे पहिले 4 सवंगडी आहेत. कारण एक लहान मुलांचं एक बडबड गीत आहे की लाडोबाचे लाड करतंय कोण, आजोबा आजी मावश्या दोन. आणि हे खरोखर सुयोग हे बडबड गीत हे फक्त तुझ्यासाठी आम्ही गायलं असंच नाही किंवा तू ते ऐकलंच असं नाही, तर ते तू पूर्णपणे जगला आहेस. तू इतका नशिबान आहेस की तुझ्याबरोबर तुझे आजी आजोबा हे सतत होते. तुझ्या 2 मावश्या दीपू मावशी, सोनू मावशी ह्या कायम तुझ्याबरोबर होत्या आणि तुझे 2 मामा विनू मामा आणि युवराज मामा हे तुझ्याबरोबर होते. आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर तू तुझं आयुष्य बालपण घालवलंस आणि हळूहळू मोठा झालास. तर सुयोग, आज या वाढदिवसानिमित्त मी तुला फक्त एकच गोष्ट सांगू इच्छिते की आता तू दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठ आहेस. तू तुझी जबाबदारी कर्तव्य ही तुला माहितीच आहे, तरीही ह्या जबाबदारीची कर्तव्याची जाणीव ठेवून त्याप्रमाणे तू प्रत्येक पाऊल उचलशील. तुझा प्रत्येक आयुष्यातील निर्णय असेल आणि तुला इथून तुझ्या पुढच्या भविष्याकरता आमच्या सर्वांतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. बाळा, तुला वाढदिवसासाठी अनेक हार्दिक शुभेच्छा. मोठी आई, दादा, युवराज मामा, नू मामा, मी, सोनू मावशी, आमच्या सर्वांचं प्रेम, आमचे आशीर्वाद हे तुझ्या बरोबर कायम 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 असणार आहेत. तुझ्या या आयुष्यातील पहिल्या सवंगड्यांना तू कधीही अंतर द्यायचं
नाहीस. Hi, happy birthday, Suyog Dada. God bless you, dear. I hope this year brings many wonderful joy and endless happiness to you. You have been a great brother for me. You have been an ideal role model for me for many years, and I hope that I can reach to your caliber in many ways. You have taught me how to talk with people and understand how to work in complicated and tense situations. May God bless you and shower you with endless gifts. Love you. सुयोग गायकवाड यांच्या यशाची कहाणी ऐकायची झाली तर आपल्याला त्यांच्या कारखान्यात यावं लागेल. सीताराम महाराज साखर कारखाना हा त्यांचा पहिला कारखाना. 2021च्या 26 मार्च पासून हा कारखाना त्यांच्या परिवारामध्ये सामील झाला. इथले कामगार सुयोग बद्दल काय विचार करतात ते आपण ऐकूया. सन्माननीय सुयोग गायकवाड साहेब, जे की सीताराम साखर कारखान्याचे संचालक आणि आष्टीचे कार्यकारी संचालक, यांना 25व्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम माझ्या कुटुंबाच्या वतीने व कारखान्याच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वास्तविक पाहता सुयोग गायकवाड साहेबांबद्दल जर काय बोलायचं झालं तर त्यांनी 21व्या वर्षीच साखर कारखानदारीमध्ये ज्या चाललेल्या घडामोडी आहेत त्याचा अभ्यास करत करत 24व्या वर्षी त्यांच्यावरती एका कारखान्याची जबाबदारी पडली. सीझन 2024-25मध्ये आष्टी शुगरची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आणि ती अगदी प्रभावीपणे त्यांनी पार पाडली. जी की आजच्या मितीला त्या कारखान्याचे 3,17,000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले असून अत्यंत ऊसाची हलाखीची परिस्थिती असतानासुद्धा वेळोवेळी चांगले निर्णय व योग्य निर्णय घेण्यामुळे त्या कारखान्याच्या इतिहासातला हा चांगला सीझन म्हणून गणला गेला, जो की पंढरपूर, मोहोळ आणि सांगोला या तालुक्यामधून ऊसाचं गाळप करण्यात आलं. जे आईवडील जो व्यवसाय करतात तोच व्यवसाय त्याची पुढची पिढी करण्याचा प्रयत्न करते, परंतु त्याला अपवाद ठरलेले आपले हे सुयोग गायकवाड साहेब, त्यांनी आईवडिलांचा पेशा त्या बाबतीत असलेले शिक्षण घेतलं नाही व त्यांनी MBA म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन यामध्ये पदवी घेतली आणि ती पदवी त्यांनी लंडनमधून मिळवली. 2021मध्ये या काळुंगे परिवाराने सन्माननीय शिवाजीराव काळुंगे साहेब व सन्माननीय काळुंगे मॅडम या दोघांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना चालवण्याचा उद्दिष्ट समोर ठेवलं आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांची कन्या सन्माननीय राजलक्ष्मीताई गायकवाड यांच्याकडे तिची धुरा दिली. ती धुरा ताईसाहेब सांभाळत असताना अवघ्या 21 वर्षाचं वय असलेले आपले सन्माननीय सुयोग साहेब त्यांच्यासोबत असायचे आणि 21 ते 24 या 4 वर्षात त्यांनी साखर कारखानदारीतली बारकावे अभ्यासले आणि त्यांनी पुढे जो उद्योग हा वाढवायसाठी त्यांनी जो एक पाऊल पुढे टाकलं त्यामध्ये त्यांनी आष्टी शुगर आष्टी हा कारखाना घेतला व तो स्वतः चालवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुयोग गायकवाड साहेबांनी आपला आईवडिलांचा पेशा स्वीकारला नाही, ते उद्योगाकडे गेले. फार मागील थोड्या दिवसापूर्वी त्यांनी एका ठिकाणी मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की पैसा कमाना नाही आहे, बनाना आहे. आणि आताच्या काळामध्ये कमवलेला पैसा हा वाटला जात नाही, पण बनवलेला मात्र तो सर्वांना दिला जातो.
त्याच धर्तीवर हात चाललेला साखर उद्योग की त्यांनी ज्या या उद्योगातून जे अर्थकारण उभा केलं त्या अर्थकारणाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत त्याचा फायदा झाला. जी की माझ्याकडे कुशलता असतानासुद्धा त्या कुशलता वापरूनसुद्धा मला त्याचं अर्थार्जन होत नव्हतं. अशा ठिकाणी या कारखान्यामध्ये 2 कारखान्यामध्ये जवळपास 1000 ते 1200 लोकांना काम दिलं गेलं आणि त्या कामापासून त्यांचं अर्थार्जन झालं, त्यांना पैसा मिळाला. केवळ पैसा मिळाला असं नाही तर त्यापासून त्यांच्या मुलांची शिक्षणे, त्यांच्या कुटुंबातील आजारपण, त्यांच्या कुटुंबातील असणाऱ्या व्यक्तींची लग्ने, ज्या काही गोष्टी समाजामध्ये करण्यासाठी पैशाची गरज असते ती वेळोवेळी या कारखान्याच्या दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून वेळेवर पगार केल्यामुळे ही सर्व गोष्टी या तालुक्यात 2-3 तालुक्यातल्या कर्मचाऱ्यांना, शेतकऱ्यांना, सर्वांना त्याचा फायदा झाला. तर आज या वाढदिवसानिमित्त मी असं म्हणेन की या 20,000 लोकांचा शुभाशीर्वाद दोन्ही कारखान्याचा मिळून 20,000 लोकांचा शुभेच्छा सन्माननीय सुयोग साहेबांच्या पाठीशी असतील, राहतील. त्यांनी अशीच पुढे प्रगती करावी आणि सर्व कर्मचारी, शेतकरी, ऊस उत्पादक या साखर उद्योगात तळागाळापर्यंत प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होईल आणि त्याचे शुभाशीर्वाद सन्माननीय सुयोग साहेबांना या वाढदिवसानिमित्त मिळावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना परत एकदा माझ्या कुटुंबाच्या वतीने या वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज अत्यंत आनंद होतो आहे की आम्ही सुयोगबाईंसोबत काम करत आहोत आणि त्यांच्याकडून जे आम्हाला इन्स्पिरेशन मिळतं की त्यांचं वय कमी आहे आणि या साखर उद्योजकामध्ये जर महाराष्ट्रात बघितलं तर युवा उद्योजक म्हणून त्यांची खरोखरच निवड झाली पाहिजे. त्यांच्याकडून जे काम करण्याची पद्धत आहे त्यांची, त्यातून मग डिस्लरीमध्ये आता नवीन नवीन प्रोजेक्ट होतात की जसं CBG आहे, त्यानंतर स्पेंट वॉश पावडर आहे आणि शेतकऱ्यांसाठी जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम होत आहेत, जसं की आता आम्ही शेती डिपार्टमेंटमध्ये काम करतो शेती विभागामध्ये, तर त्यामध्ये केन डेव्हलपमेंटची कामं असतील की जसं शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पन्न कसं वाढवता येईल, रासायनिक खतं न वापरता जैविक शेती कसं करता येईल, सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन असेल, हे त्यांच्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोचवायचं काम करतो आहे. आणि समाजकार्याचा जरी विचार केला तर त्यांचे आजोबा श्री काळुंगे सर जे आमचे मार्गदर्शक आहेत दोन्ही युनिटचे, आष्टे आणि सीतारामचे, त्यांचं जे कार्य आहे की माणसं जपली पाहिजेत आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत आणि तोच वारसा पुढे चालवण्याचं काम हे सुयोगबाया करत आहेत. ज्या अडीअडचणी आहेत, ज्या गावातल्या शेजारी जे गावं आहेत त्या गावातले जे काही अडचणी असतील त्या अडचणी सॉल्व करण्याचं काम बायासाहेबांनी केलेलं आहे आणि याही पुढे होणार आहेत. आज जसं मी या सीताराम महाराज कारखाना जॉईन केला आहे, ते जॉईन केल्यानंतर हा त्यांचा 2रा वाढदिवस आमच्या सहवासातला आणि आम्ही बघतो आहे की प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन ज्या काही शाळेला अडचणी असलेल्या, मग ते हायस्कूल असतील, माध्यमिक शाळा असतील, मूकबधीर, अपंग ज्या काही लोक आहेत त्या लोकांना मदत करायची, जे काही मागतील ते द्यायचं. मग काहींना वह्या वगैरे वाटप करतो आहे, काहींना कॅम्प्युटर असतील त्या कॅम्प्युटरांची मदत केलेली आहे. आणि विशेष म्हणजे की दिवाळीच्या वेळेस ज्यावेळेस आमचा कारखाना चालू होतो त्यावेळेस आपलं घरदार सोडून जे हे बैलगाडी मजूर असतील, ऊसतोडणी मजूर असतील, ते मजूर या ठिकाणी रहिवासीच येतात आणि त्यामुळे त्यांना दिवाळी वगैरे काही साजरी करता येत नाही. मग त्यासाठी त्यांना फराळाचं वाटप बायासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली होतं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना अन्नधान्य वाटप करतो आहे, त्यांना जेवण वगैरे या सर्व सुविधा उपलब्ध आपण करून देतो आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त. आणि बायासाहेबांकडून असंच कार्य होत राहोत आणि त्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दीर्घायुष्य लाभो. सुयोग सरांना 25व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. निर्णय घेताना आम्हाला टेन्शन्स असतात कधी बऱ्याच वेळेला,
पण ते टेन्शन्स आमचे कमी होतात त्यांच्यामुळं आणि त्यामुळं निर्णय घेताना एकदम आम्हाला ईजमध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला त्या सहज होतात, शक्य होतात. तर सुयोग सरांचं जे आत्ताचं जर त्यांचं जर 25व्या वर्षी त्यांची जी निर्णय क्षमता आहे किंवा अभ्यास करण्याची प्रवृत्ती आहे, त्यामुळं त्यांचं उर्वरित आयुष्यामध्ये 100% ते आपल्याला मोठ्या पदावर पोचलेले दिसतील. त्याच्यामुळं त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी आम्हाला ह्या वयातसुद्धा आम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या संयम वगैरे जे आहेत त्या खूप अगदी म्हणजे शिकण्यासारख्या आहेत. त्या सर्वांना प्रेरक ठरतील असं मला वाटतं. साहेबांचं एक वेगळंच विचार आहेत आणि खरं तर यात येताना शास्त्रामध्ये असं वाटलं की मला साहेब खूप मोठे आहेत वयानं, पण ते 25 वय इथं आल्यानंतर समजलं. त्या 25व्या वयाच्या आज वाढदिवस जो मोठ्या प्रमाणात साजरा करत आहेत, जसे की आपण एक कंपास, पुस्तक, वही, ज्या जिल्हा परिषद शाळेला मूक बधिर शाळा आहे, नंतर अजून आपण गावामध्ये खर्डी गावामध्ये एक जिल्हा परिषद शाळा आहे, त्यामध्ये आपण एक फिल्टर बसवलेलं आहे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. परत अजून मूक बधिर शाळामध्ये गादी, खाट, ह्या सर्व खाद्यपदार्थ जे लागतात ह्या सर्व गोष्टी पण आपण दिलेल्या आहेत. आणि कोपितळावर जी बैलगाडी असते त्या बैलगाडीवरती सुद्धा साहेबांनी साखर व धान्य ह्या सर्व गोष्टी पण दिलेल्या आहेत व जेवणाचा चांगला कार्यक्रमसुद्धा ठेवण्यात आलेला आहे. त्यांचं कौतुक असं करावं की ते बोलून दाखवतात की ह्या सर्व गोष्टी तुमच्याशी कनेक्ट व्हायच्या आहेत, मला त्यासाठी करायचं आहे, माझा मोठेपणा दाखवायचा नाही. तर गर्व आहे भैया साहेबावरती मला की ह्या वयामध्ये त्यांचे हे विचार खूपच ग्रेट आहेत. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो और पुढील वाटचालीस विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चरणी करतो की आपलं जीवन समृद्धी लाभो चांगल्या प्रकारे. आष्टी साखर कारखाना त्यांनी कमी वेळेत चांगला उत्कृष्टरित्या चालवून गेल्या 2-3 दिवसापूर्वी 3 लाख उत्तमचं क्रशिंग सीझन त्यांनी करून दाखवलं आहे. आणि त्यासोबत डिस्ट्री हा प्रोजेक्ट हाही काही दिवसातच आम्ही कार्यरत करणार आहोत. तरी त्यांच्या ह्या सर्व काही हे एवढं मोठं त्यांनी ते त्यांच्या शिक्षणासाठी जे कॉम्प्रोमाइज करून त्यांनी आम्हाला जो वेळ दिला आणि ह्या सर्व उद्योगामध्ये मॅडम साहेबांबरोबर जो की त्यांनी धडाडीनं सोबत उभा राहिलेत, ह्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि त्यांना पुन्हा एकदा विठ्ठलाचरणी अशी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि आमची सोबत त्यांना कायम राहू आणि त्यांनी आमच्यासोबत कायम राहू. एका संस्था चालवत असताना त्या संस्थेमध्ये बॉसनं किंवा खालच्या कर्मचाऱ्यांनी कुठल्या उद्देशानं काम केलं पाहिजे ते सांगायचं झालं तर डिसिप्लिन, हार्डवर्क अँड डेडिकेशन, ह्या गोष्टीचं महत्त्व जर आम्ही बघितलं असेल तर ते फक्त भैयासाहेब. आज साधारणपणे 3 युनिट, त्यातील सीताराम महाराज खर्डी युनिट 1, तसेच 110 केलपडी डिस्लरी खर्डी आणि नंतरचा जो प्लांट आहे तो आष्टी शुगर, ह्या 3 प्लांटचं जर व्यवस्थित सुसंगतपणे सुयोग नियोजन जर त्यांच्या भाषेत सांगायचं झालं, अतिशय चांगल्या दिमागदार पद्धतीने सोलापूर जिल्ह्यात जो प्लांटचं नाव करण्यास यशस्वी ठरलं, त्या पाठीमागचं फक्त एकच की ह्या संस्था मालकांनी किंवा ह्या भैयासाहेबांनी एक कुटुंब असं एक नियोजन केलं. आणि आम्हाला हे असं केव्हाच वाटलं नाही की आपण आपल्या घरचं कुटुंब सोडून ह्या कुटुंबात आल्यावर वेगळी वागणूक असे कुठल्याही गोष्टीचं आजपर्यंत मिळालं नाही. सर्वप्रथम सुयोग भैया यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांच्याबरोबर काम करत असताना कोणतंही दडपण येत नाही, मग एनर्जेटिक फील होतं. प्लस तुम्ही कामाची जी इफिशियन्सी आहे ती वाढते त्यांच्या वागणुकीमुळे. मान्य श्री सुयोग भैया गायकवाड यांना 25व्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. समाजकारण, राजकारण कमी आणि समाजकारण जास्त याच्यामध्ये त्यांना जास्त रुची आहे. ते स्वतः सर्वसमावेशक घटकामध्ये समावेशक होऊन कुठल्याही जाती धर्माचा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता प्रथमतः ते पुढे असतात व प्रत्येकाला समाजकार्याबद्दल त्यांचे जे आजोबा काळुंगे सर आहेत यांच्यासारखे त्यांनी जवळजवळ 100% गुण घेऊन ते आज समाजकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शाळा असू द्या किंवा अपंग व्यक्ती असू द्या, कुठल्याही व्यक्तीला त्यांचं समाजकार्याविषयी त्यांचं प्रथमतः प्राधान्य राहतं आहे. कामगारांच्या या शब्दातून सुयोग यांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या कामाचा अनुभव दिसून येतो. कमी वयात त्यांनी जे यश मिळवलं आहे ते खूपच कौतुकास्पद आहे. सुयोग गायकवाड यांच्या यशाची कहाणी आष्टी शुगर्स या दुसऱ्या कारखान्याशिवाय अपूर्ण राहील. हा एक नवीन कारखाना आहे आणि तो पूर्णपणे सुयोग यांच्या मॅनेजमेंट खाली आहे. गेल्या 1 वर्षात सुयोग यांनी या कारखान्याला यशाच्या शिखरावर नेलं आहे. यावर्षी त्यांनी 3 लाख टन ऊस गाळप केला आहे, जे खरंच एक मोठं यश आहे. चला तर मग आष्टी शुगर्स मधील कामगार सुयोग यांच्याबद्दल काय म्हणतात ते ऐकूया. प्रथमतः भैयासाहेबांना मी एक इन्स्पिरेशन म्हणून त्यांना एक वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा देतो. कारण की जे मागच्या वर्षी जे होतं की बाबा ऊसाचं म्हणा की त्यांचं गाळपचं किंवा त्यांचे वेळेवर बिल देणे न देणे, पण ज्या पहिला कारखाना होता तो वेगळा. पण आत्ता ज्यावेळेस भैयासाहेबांनी घेतल्यापासून कोणत्याही प्रकारची अडचण नाही. मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. स्वतः वैयक्तिक ते तो रात्रंदिवस स्वतः इथं थांबतात, ते स्वतःहून लक्ष घालतात. त्याच्यामुळं मॅनेजमेंट एवढं खूप चांगलं आहे की आसपासच्या गाववाल्यांचाही कसलाही त्रास नाही किंवा काही नाही, उलटून ते येऊन आपल्याला रिस्पॉन्स देतात. सर्वप्रथम आमचे सर्व आमचा आधारस्तंभ आणि आम्ही त्यांना आमचं सर्व काही मानतो असे आमचे सुयोग भैयासाहेब गायकवाड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे, समजूतदारपणा आहे आणि कोणतीही गोष्ट काही झाली जरी एखाद्याच्या हातून चूक जरी झाली ते पहिल्यांदा समजून घेतात आणि नंतर त्याचं निरसन करून सांगतात की हे असं करू नका, हे असं करा. सर्वप्रथम भैयासाहेबांना वाढदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा. कारखाना चालू झाल्यापासून आता आसपासचे बरेच कारखाना चालू झाल्यानंतर 15-20 दिवस चालले, त्यानंतर सर्व कारखाने नोकीन होत होते. पण आजपर्यंत आज 87वा दिवस आहे कारखान्याचा गळीताचा, पण अजून एकही दिवस कारखाना नोकीन झालेला नाही. आम्ही भैयासाहेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्या कामातून देऊ आणि आमच्या सर्व कामगाराच्या वतीने देऊ आणि एक चांगलं काम करून दाखवून त्यांना एक शुभेच्छा आम्ही वेगळ्या प्रकारे देऊ. इथलं वातावरण एकदम छान आहे, कामगार व्यवस्थित काम करतोय आणि फॅमिली मेंबर टाईप प्रत्येकाला इथे वागणूक दिली जाते. प्रत्येक कार्यक्रम असतील किंवा प्रत्येक गोष्टीला प्रत्येक खाते प्रमुखाला, प्रत्येक विभाग प्रमुखाला इन्व्हॉल्व केलं जातं. इथं प्रत्येक कामगाराला सुद्धा इथं इन्व्हॉल्व केलं जातं. सर्वांच्या तर्फे आमच्या उत्पादन डिपार्टमेंटच्या वतीने मी चीफ केमिस्ट म्हणून एक शुभेच्छा त्यांना देत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शुभेच्छा देण्याबरोबर आमच्या आष्टी शुगरचं आत्ता आज 3 लाख क्रशिंग पूर्ण झालेलं आहे आणि 3 लाख क्रशिंग करत असताना त्यांनी सुरुवातीपासून या कारखान्याकडे एक चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन आम्हा सगळ्यांना एक जे HOD आहेत, म्हणजे जे आमचे जनरल मॅनेजर साहेब असतील किंवा आमचे सगळे HOD असतील, त्या सगळ्यांची समन्वय ठेवून भैयासाहेबांनी एक कारखान्यात चांगल्या पद्धतीनं कामकाज करून आमच्या सगळ्यांच्या टीमला सोबत घेऊन एक 3 लाखाचा आमचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि त्याचबरोबर अजून आम्हाला ह्या वर्षीचा सीझन आमचा चांगल्या पद्धतीनं पार पडत आहे. आणि त्याचबरोबर भैयासाहेबांचा येत्या 2-3 दिवसाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी काही सामाजिक उपक्रम केलेले आहेत. त्याचबरोबर शेतकरी, कर्मचारी यांच्या सगळ्यांच्याशी समन्वय ठेवून एक चांगल्या पद्धतीनं एक उत्कृष्टपणे हा कारखाना यावर्षी चालवलेला आहे की जेणेकरून ह्या आष्टी शुगरचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर चांगल्या पद्धतीनं इथून पुढे घेतलं जाईल. महाराष्ट्रामध्ये जे बरेचसे कारखाने आहेत, 250-300 कारखाने आहेत, त्या कारखान्याचे CEO म्हणून कार्यकारी संचालक म्हणून काम करत आहेत आणि एक वाढदिवस कसा साजरा करावा ही एक 25 वर्षाच्या मुलानं एवढी मोठी गडगंज प्रॉपर्टी असताना त्यांनी एका पंचतारीख हॉटेलामध्ये किंवा बाहेरच्या परदेशामध्ये जाऊन वाढदिवस साजरा केला असता, परंतु ZPच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खाऊ, वह्या, पुस्तके आणि पेन देऊन हा वाढदिवस त्यांनी साजरा केला आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे हा त्यांचा वाढदिवसाचा फार मोठा आनंद आहे त्यांना. ते म्हणजे ते
त्यांना आनंद पंचतारीख हॉटेलामध्ये नसून त्या लहान मुलांच्या जो चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्या आनंदामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा ते करतायत. हे फार मोठं एक बाब आहे. सुयोग गायकवाड केवळ एक यशस्वी उद्योजक नाहीत, तर ते एक संवेदनशील आणि प्रेमळ व्यक्तीही आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते अनेक सामाजिक कार्य करत आहेत. गरजू विद्यार्थ्यांना मदत करत आहेत. पुस्तकं, शालेय वस्तू, अन्न अशा आवश्यक गोष्टींचे दान करत आहेत. विशेषतः गरीब आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून त्यांना खूप समाधान मिळतं. सुयोग गायकवाड यांना सामाजिक कार्याची खूप आवड आहे. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून त्यांना खूप आनंद मिळतो. सुयोग गायकवाड यांना मित्रमंडळी खूप आवडतात. त्यांनी शाळा आणि कॉलेजमधील अनेक मित्रांशी आजही जिव्हाळ्याचे संबंध ठेवले आहेत. त्यांच्यासाठी मैत्री खूप महत्वाची आहे. चला तर मग त्यांच्या मित्रांच्या शब्दातून सुयोग यांच्याबद्दल जाणून घेऊया. काय मर्दा, कुठं आहेस? हा, इतके दिवस झाले राव. हा, भेट होती का आपली गावा? आठवतोय का तुला पहिला दिवस आपला कॉलेजमधला? हा, ते मॅनेजच्या खाली बसलो होतो बघ आपण, सगळी पोर होती, ती हिंदी विंदी होती, त्यात तू आणि मी दोघंच मराठी होतो बघ आपण. हा, तिथं आपला पट्टा तिथं समजला, मग तिथं आपली ओळख झाली बघ. त्याच्यानंतर बघ मात्र आपली आणखी एकदा भेट झाली ती तू आलतास पुण्यात जेवायला गेलतो आपण. हा, जेवायला वरती सासवडच्या इकडं दिवे घाटातनं पलीकडे गेल्यानंतर काळेपाम लागतंय बघ, तिथं आपण गेलतो. मग तिथं एक आठवतंय बघ, मला चांगली गोष्ट आठवते, ती एक मावशी बसली होती बघ तिथं बोरं घेऊन. सकाळपासून बिचारी बसली होती, पण तिला काय बोरं खपली नव्हती, तिची लय बोर होती त्या टोपल्यात राहिलेली. आणि तुला का माझ्याबरोबर होता तिथं, तू बघितलंस ते बोरं सगळी होती तशी, तुला मनाला वाईट वाटलं. तू ती सगळी बोरं तू किंमत न विचारता काही न करता खिशातले पैसे काढून तिच्या हातात ठेवलेस. आणि ती बोरं सगळी घेऊन आपण खाली गेलो जेवण झाल्यानंतर, आणि तिथं त्या रेल्वे स्टेशनवरती जे गरीब पोरं होती त्यांना दान केली. तू ते मत्स्यपालनास तू मला मध्ये सांगत होतास, तू चालू केलतस. हा, त्यानंतर तू मला पण म्हणला होतास की बाबा शुभ्या तू पण कर, यात तुला लागल ती मदत करतो म्हणला मी. हा, तू बाकीची काय काळजी करू नको, तुला काय पाहिजे ती मदत माझ्याकडनं करतो, तू बघता सुरू कर. त्याच्यानंतर परत अनेक तू ते मोटरींचं काय तर डोक्यात घेतलं होतंस. परत तो बाकीचा तुझा बिझनेस प्लॅन होता इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये, पण तू अभ्यास केला असलाय. एकंदरीत ह्या सर्वाचा अभ्यास करून तू पुढं जाऊन आत्ता जे काम करतोयस, जे 2 साखर कारखाने मॅनेज करतोय, हे काही छोटं काम नाही बघल्या का? हा, लय महत्वाचं काम आहे आणि लय मोठं काम उचललंयस तू. पण वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा, आणि इथून पुढचं पण तुझं काम असंच सुरळीतपणे पार पडो हीच प्रार्थना. तो मैं वहाँ से स्टार्ट करता हूँ. जब मैं 2018 में पुणे आया था, एंड मैं मराठी नहीं हूँ, तो मुझे मराठी आती भी नहीं है. एंड मेरा पहला दोस्त जो बना था वो सुयोग था. आप इस बात से अंदाज़ा लगाइए कि मुझे हिंदी बोलना आता है और सब लोग मराठी में बात करते हैं, और आज तक मुझे कभी ये फील नहीं हुआ कि मुझे मराठी नहीं आती है. 6 साल हो गए हमारी दोस्ती को, और मुझे आज तक ये कभी नहीं लगा कि वो लोग अलग हैं और मैं अलग हूँ. 6 साल बीत गए और ऐसा लगता नहीं है कि 6 साल हो गए हैं. ऐसा लगता है कल की बात है, जैसे पहले हम लोग कॉलेज में मिले हो और हम लोग वही बातें कर रहे हो जो अब तक करते हैं. बट यही तो खूबी है, यही हमें उसके बारे में सीखना होता है. आज मुझे ऐसा कभी लगता है कि कोई दिक्कत हो गई पुणे में, तो मैं किसको फ़ोन मिलाऊंगा, तो मुझे पता है मैं किसको फ़ोन मिलाऊंगा. और ऐसा है नहीं कि मुझे 2 बार सोचना पड़ेगा दिमाग में कि मैं किसको मिलाऊँ. मुझे पता है मुझे सुयोग को मिलाना है. इसलिए नहीं क्योंकि वो आके सब ठीक कर देगा, लेकिन इसलिए क्योंकि मुझे पता है वो मेरा दोस्त है और वो आके मदद करेगा. 6 साल बाद मैं फैक्ट्री देखने आया. मैं शायद सबसे आखिरी हूँ पूरे ग्रुप में जो फैक्ट्री देखने आया हूँ. और मुझे ऐसा नहीं लगा कि उसने मुझे बोला कि देखो ये हो गया वो हो गया. उसने बहुत ऐसे दिखाया जैसे कि घर की बात हो, मुझे कोई घर दिखा रहा हो अपना. ये देख लो भाई, वो देख लो, ये देखो. और वही उसके बारे में अच्छी बात है, उसको घमंड नहीं है. अब ये बर्थडे है एंड ठीक है, लेकिन अब ये सोचिए कि इतना बड़ी चीज़ें होने के बाद भी जिस चीज़ में घमंड ना हो, और वो अपने दोस्तों को वैसे ना दिखा रहा हो कि यार देखो क्या कर लिया मैंने, तो फिर अच्छा लगता है ना. और यही सारी खूबियाँ हैं जहाँ
आप समझ सकते हैं कि आपका असली दोस्त कौन है और नकली दोस्त कौन है। मुझे नहीं लगता मैं उसको हर दिन फ़ोन मिलाता हूँ, वो मुझे हर दिन फ़ोन नहीं मिलाता। शायद हम लोग 6 महीने में एक दूसरे को फ़ोन नहीं मिलाते, बट इससे कोई फ़र्क नहीं पड़ता है, क्योंकि आप जानते हैं आपके लिए कौन है और कौन नहीं है। अगर आप सुयोग को अभी जानते हैं तो फिर आप उसे नहीं जानते। कहानी ऐसे चालू होती है। आप वहाँ से चालू करिए जहाँ सुयोग ने चालू किया था, मछली के काम से। और जब उसने पहली बार मुझे बताया था कि भाई मैं मछली का काम कर रहा हूँ, तो मैंने उसको ऐसे देखा था कि क्या कर रहा है भाई तू, पढ़ ले कर ले। और पढ़ने लिखने की बात तो बहुत दूर की बात है, वो बहुत खुश था कि भाई मैं ये करके आया हूँ और मैं पूरी रात वहाँ पे था, पूरी रात मैंने रखवाली करी, ये करा वो करा। और मैं सच बताऊँ तो मुझे तो कुछ समझ में नहीं आ रहा था, मैं तो ये कह रहा भाई पढ़ ले। उसने कहा नहीं भाई मुझे दिख रहा है मैं क्या कर रहा हूँ, और जो उसे दिख रहा था वो शायद मुझे तो नहीं दिख रहा था, और जो अब हमें दिख रहा है वो शायद सबको दिख रहा है। हमने बहुत सारी ऐसी चीज़ें करी हैं साथ में जो आप कहोगे कि अरे ये भी तुमने किया है। मतलब हम लोग तो रात रात भर बैठ के सिर्फ पानी भरते थे, वो भी दूसरों की बिल्डिंग से लेके, क्योंकि अपने पास पानी का सोर्स नहीं था। तो वहाँ से चालू किया उसने। तो जो आपको अभी दिख रहा है और जहाँ से उसने चालू किया, दोनों में ज़मीन आसमान का फ़र्क है। हैप्पी बर्थडे सुयोग, ये तुम्हारा 25th बर्थडे है, एंड शायद तुम इसे हर बार याद रखो, मैं ऐसा ही चाहता हूँ। हम सब यहाँ पे एक साथ है तुम्हारा 25th बर्थडे मनाने के लिए, तो ये तुम्हारा बेस्ट बर्थडे होना चाहिए। हॅपी बर्थडे वन्स अगेन। सुयोगला मी रॅलीमध्ये भेटलो। कॉलेजचे आमचे फेस्ट असतात, त्यामध्ये शुभम नावाच्या मित्रामुळे आमची ओळख झाली। त्याला ध्वजची खूप आवड होती आणि तो इतका निपुण आहे ध्वज करण्यामध्ये, त्याचा ध्वज पाहून खूप सारे म्हणजे मनमोहित होतं असं। त्यापासूनच आमची ओळख सुरू झाली। रॅलीमध्ये आम्ही भेटलो, त्यानंतर जास्त संपर्क आला नाही, बट कालांतराने एक 5-6 महिन्यानंतर त्याचा प्रोजेक्टचं काम होतं, मग तिथं आम्ही भेटलो। त्याला वेल्डिंगचं काम खूप सारं होतं, मग आम्ही दोघं मिळून खूप वेल्डिंग केलं। पूर्ण जे प्लांटचं काम होतं, पूर्ण प्लांटचं काम आम्ही दोघांनी मिळून कंप्लीट केलं तिथं। तिथून आमची जी मैत्री सुरू झाली ॲज अ बिझनेसपासून, ती अजून पण कायम आहे। आता ॲज अ बिझनेसमध्येच त्याने मला कारखान्यामध्ये पण घेतलं। अजून कारखान्यामध्ये त्याने मला डिस्लरीचा प्रोजेक्ट पाहण्यासाठी बोलला, त्यात पण मी त्याला हेल्प करतो आहे। त्याच्यासोबत त्याने आता परचेसचं काम, जी खूप मोठी जबाबदारी आहे, ती माझ्यावर सोपवली आहे। 1 युनिटचं नाही तर 2 युनिटचं काम त्याने माझ्यावर सोपवलं आहे। त्याचा मला अभिमान आहे की त्याने मला एक इथं ओळख निर्माण जी करून दिली आहे। आता जे शाळा वाटपचं सुरू केलं आहे, आपण 1ली ते 4थीच्या मुलांना जे वह्या पुस्तकं, पेन्सिल, पेन जे त्यांना दिलं आहे, त्यांची खुशी पाहून जो आनंद होतो आहे, आता सोबत असताना जे अनुभव घेतो आहे, 2 वर्षापासून तो करतो आहे, त्याचा अनुभवाचं फळ नक्कीच तुला भेटणार। कामाबद्दल खूप त्याचं म्हणजे डेडिकेशन असतं, डिसिजन खूप मस्त घेतो। त्याच्या डिसिजनचे म्हणजे जे मुद्दे असतात, जो डिसिजन घेतला आहे आपल्याला नाही कळत, पण आजूबाजूचे 4 चौघं जाऊन माझ्याजवळ येऊन बोलतात, साहेबांचं डिसिजन खूप भारी आहे। जे डिसिजन घेतात, क्विक डिसिजन म्हणतात ना त्याला, ते खूप भारी आहे साहेबांचं। त्याच्याबद्दल चर्चाच नाही करायची। नात्याची जर बोलायचं झालं, आमचं नातं ॲज अ फ्रेंड सुरू झालं होतं। त्यानंतर आम्ही कंटिन्यू सोबत दिवसातून एक 10 तास तरी आम्ही दोघं गाडीवर फिरायचो कॉलेजमध्ये असताना। कॉलेजनंतर आता जे कारखान्यावर आलो आहे, त्यानं मला ॲज अ त्याचा भाऊ म्हणून जे नातं जमवलं आहे, त्याचा मला खूप अभिमान वाटतो। त्याने जी संधी दिली मला त्यांच्या फॅमिलीमध्ये जॉईन होण्याची, त्यासाठी मी खूप आभारी आहे त्याचा। सुयोग, आपल्या मैत्रीबद्दल शेवटचं एक फक्त कडवं तुझ्यासाठी आहे। तेरे जैसा यार कहा ऐसा यार आना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। वाढदिवसाच्या तुला परत एकदा खूप खूप शुभेच्छा। गणेशाच्या चरणी हीच आशा करतो, तुला खूप यश लाभो, तुझे सगळे प्रकल्प पूर्ण हो आणि खूप नवीन नवीन प्रकल्प तू तयार करून आयुष्यात खूप पुढं जावं, हीच माझी इच्छा आहे।
सुयोग आता गेल्या 3 ते 4 वर्षापासून एवढ्या मोठ्या पदावर आल्यामुळे त्याचे खूप कौतुक वाटते. असंच कार्य करत राहावे असं मला वाटतं आहे. गेल्या 2 वर्षापासून सुयोगच्या वाढदिवसाला प्राथमिक शाळा, लहान मुलांच्या शाळेत जाऊन वह्या, त्यांना गरजेचे वस्तू, अपंग असलेल्या विद्यार्थ्यांना सायकली, लांब असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सायकल देत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी देत असल्यामुळे त्यांना, लहान मुलांनाही सुयोगबद्दल असं कौतुक वाटते की बाबा दादांनी काहीतरी करत आहे आपल्यासाठी. शाळेमध्ये पण पिण्याच्या पाण्याचे फिल्टर, मुलांना स्वच्छ पाणी पुरावे यासाठी पाण्याचे फिल्टर सगळ्यांना देतो आहे. यावर्षी सगळ्या मुलांना शाळेत वह्या, त्यांच्यासाठी खाऊ, मिनरल वॉटरचे फिल्टर्स सगळ्यांना दिले प्रत्येक शाळेमध्ये. त्यामुळे खूप आनंद वाटते की सुयोग आता एवढ्या मोठ्या पदावर आहे. शाळेतले आम्हाला शिक्षक लोक म्हणायचे की बाबा तुम्ही शाळेला यायचं बंद करा, तुम्ही शाळेला वगैरे येऊच नका. शाळेमध्ये गेलं तरी वॉचमॅनसुद्धा म्हणणार अरे बापरे हे लोक परत आले. यापर्यंत आम्ही खोडकरपणा केलेला आहे. सुयोगचं असं एक आहे की स्वभाव की मी एकटा वर जाऊन काय करणार, माझ्यासोबत माझे मित्रसुद्धा माझ्यासोबत वर असायला पाहिजे. त्यासोबत सुयोग हा आम्हाला सगळ्यांना कुठल्याही क्षेत्रात म्हणा, कुठल्याही उद्योगात म्हणा आम्हाला प्रोत्साहन देत राहतो की तुम्ही ह्या गोष्टी करा, तुम्ही ते करा, तुम्ही हे करा, मी आहे तुमच्या पाठीशी, तुम्ही करा. त्याबद्दल सुयोगचं प्रोत्साहन काय थांबत नसतो आमच्याबद्दल, तो आम्हाला प्रोत्साहन करतच राहतो. सुयोग, तुझा आज 25वा वाढदिवस आहे. तू असंच कार्य करत राहा, हेच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल. हॅपी बर्थडे. विश यू अ मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सुयोग दादा. आपल्या नात्याचं म्हणायला गेलं तर लहानपणापासूनच आपण खूप भांडकुदळ होतो आणि आपलं नातं लाईक टॉम अँड जेरी सारखं होतं. आपण सारखं भांडत असायचो. पण आता जसं जसं मी मोठा होत गेलो मला कळत गेलं की आपलं नातं लाईक मित्रांसारखं आहे एकदम. आणि मला ती एक मोठ्या भावाची जी गरज होती तू एकदम काय म्हणते त्याला परफेक्टली पार पाडलेस. आणि व्यवसायाचं बोलायला गेलं तर लहानपणापासूनच तुझी ओढ बिझनेसकडे होती. तू स्कूलमध्ये असतानापासून तू स्वतः परफ्यूम तयार करून विकला होतास. परत इवन तुझं फिशरीजचा बिझनेस जेव्हा तू सुरू केला त्यावेळेस मी स्वतः 1-2दा आलो होतो आणि ती मेहनत पहाटे 3-4 वाजता जाऊन तेवढ्या थंडीमध्ये, कडाक्याच्या थंडीमध्ये त्या पॉन्ड्समध्ये जाऊन सगळे मासे सोडणं. परत त्यावेळेस खूप म्हणजे तुझं वय पण खूप कमी होतं. कॉलेज सगळं हँडल करून, सगळ्या गोष्टी हँडल करून तू इथपर्यंत आलायस. आणि आता इतकं मोठं तुझं साम्राज्य झाल्यासारखं म्हणू शकतो आपण की 2-2 कारखाने तू सांभाळतोयस. आणि आय नो की तुला पण माहिती आहे माझ्या लाईफमध्ये तुझी किती इम्पॉर्टन्स आहे. आणि तसंच तू इतक्या सगळ्या लोकांना लाईक तुझं एक हे आहे, मोटो आहे की तुझे फ्रेंड्स अँड फॅमिली तुला सोबत वर घेऊन जायचं. आणि ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे तुझ्यामध्ये जी मला खूप इन्स्पायर करते. आणि एवढंच बोलू इच्छितो की असंच काम करत राहा. तुझ्या लाईफमध्ये आम्ही सगळे असू, असेच तुझे अजून बर्थडेज आणि अजून खूप सारे सेलिब्रेशन्स करू, अजून खूप वर जायचं आहे. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर फ्युचर. त्याची एक स्पेशल गोष्ट आहे जी माझ्यामध्ये पण आहे की आम्ही खूप इन्स्टंटेनियस आहे. आम्ही अचानक ठरवतो आणि अचानकच करतो काहीतरी, निघतो उठतो. सुयोगने मला कितींदा तरी कॉलेजमधून किडनॅप केलं आहे, चल सिंहगडला जाऊ. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. माझा आणि त्याचा बॉन्ड थोडा वेगळाच आहे. मी तर त्याला असं भाऊ म्हणूनच बघतो. त्यांनी कधीही मला बोलवलं तर मी हजर व्हायचो. मला कधी कळायचं नाही त्याचं काय चालू आहे. एक तर तो कधीच सांगत नाही त्याचं काय होतं. पण त्याने एक गोष्ट सांगितलेली की एक माणसाला तिथं असणं हे गरजेचं असतं. आणि ते मला समजलं आहे, तर ते चांगलं वाटतं तिथं असल्यावर. सुयोगला जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तर मला काय कळायचं नाही तो काय करतो, असं कधी समजलंच नव्हतं. मी तर म्हणजे डिझाईनमध्ये होतो, वेगळ्याच कॉलेजमध्ये होतो, फील्डच वेगळी होती. पण मला एक माहीत होतं की तो काहीतरी बिझनेसमध्ये करतो आहे. मग त्यांनी मला एक दिवशी बसून सांगितलं की त्यांनी फिशरीजचं काहीतरी स्टार्ट केलं आहे. आणि कॉलेज करता करता तो ते करतो आहे. माझ्यासाठीच खूप नवीन गोष्ट होती. भले आम्ही सगळे बाहेर इंटर्नशिप वगैरे करत होतो, पण ते कोणासाठी तरी काम करत होतो. त्यांनी स्वतःसाठी काम करून सुरुवात केली. चांगला इन्स्पिरेशन दिला होता त्यांनी. पण तिथून अचानक कळतं की आम्ही स्कूटीवर फिरतोय आणि असं तो सांगतोय भाई आपण साखर कारखाना चालवतोय. ब्रो अचानक चेंज शिफ्ट. तो डेडिकेटेडली काम करतो, कन्सिस्टंटली काम करतो आणि कधी असं म्हणत नाही की मी केलं, माझं हे झालं. पण झाल्यावरती ते समजून जातं की त्यांनी केलं आहे.
तर त्याची ती खूप एक चांगली गोष्ट आहे की तो सगळं पहिले शांत ठेवतो, करून घेतो, झाल्यावर ते आपोआपच होऊन जातं, आपल्याला समजून जातं त्याच्यामध्ये. तो काम करताना एक इवन ग्रुपमध्ये पण लीडर म्हणूनच असतो, अल्फा. पण त्याचं काम करण्याचा वेगळाच तरीका, तो जुगाड वगैरे मॅक्झिमम कधीही कुठेही कसंही डोकं चालवू शकतो. आणि टीमला सांभाळणं, टीमला प्रत्येकाला घेऊन चालणं, कोणाला मागे न सोडणं, ते तो व्यवस्थित करतो. सगळ्यांसोबत तो वेगळा वेगळा वागतो, वेगळा वेगळा राहतो. पण एक सुयोग गायकवाड सगळ्यांना तो सिमिलर माहिती आहे. सुयोगचा 25वा वाढदिवस, सिल्वर जुबली आहे त्याची, आणि त्याने खूप मस्त गोष्ट केली आहे, खूप चांगली गोष्ट केली आहे. तो लहान मुलांना जे आहे शाळेमध्ये जाऊन ZP झालं, जे डम अँड डेफ पीपल असतात ते झाले, किंवा ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे जाऊन तो वाटप करतोय. तो त्यांच्याकडे जाऊन पुस्तकं देतोय त्या लोकांना, तो जेवण देतोय, राहण्यासाठी गादी वगैरे, जे पण अरेंजमेंट, जे पण त्यांची गरज आहे विचारून त्यांना ते देत आहे. आणि खूप मस्त गोष्ट आहे. कोणी पण त्या पोझिशनला असल्यावर चल भाई पार्टी करू, जाऊया की गोव्याला जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, करू शकतोस, तो करू आपण. पण त्यांनी ही खूप चांगली गोष्ट केली. आणि मेन म्हणजे असं नाही की त्याला हे काही मोठी गोष्ट म्हणून करतोय तो, पण त्याला तो आनंद खूप आवडतो त्या लहान मुलांना बघताना, कारण की तो इमोशन त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आता मी इथे 6 दिवस आहे, मी इथे त्याच्यासोबतच आहे 6 दिवसापासून, आणि त्याला हे पूर्ण बघतोय करताना, वाटप करताना, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करताना, बोलताना, तर त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आहे जो त्या मुलांच्या आनंदामुळे येतोय. आणि ते बघून एक खूप असं इमोशनल टच फील झालंय मला. ग्रेट. सुयोग 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 किंवा सुया सुया सुया, हॅपी बर्थडे बाई. तुला काय बोलणार मी. सगळ्यात इम्पॉर्टंट इज मी आता सगळ्या जगासाठी हा व्हिडिओ बनवतोय बेसिकली. सो मीच तुम्हाला सांगतो की सुयोग माझ्या आयुष्यातला, माझ्या आईच्या नंतर ज्याला सगळ्यात जास्त दर्जा आहे तो सुयोगला आहे. आणि त्याच्या मागे मी असं उगाच बोलत नाही, बट त्याच्या मागं कारणे खूप मोठे आहेत. आम्ही ऑलमोस्ट, मी माझ्या फर्स्ट इयरमध्ये त्याला भेटलेलो. पहिले तर आमचं पटत नव्हतं. आम्ही पहिल्या दिवशी, तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी आम्ही भेटलेलो त्या दिवशी आम्हाला एक दुसऱ्यांचा चेहरा बघून राग येत होता की कसला रूममेट भेटलाय, त्यालासुद्धा आणि मलासुद्धा. तर मी तुम्हाला सांगतो, आम्ही असं भेटलो, त्यानंतर 7-8 दिवस आम्हाला लागले, आणि 8व्या दिवसापासून तर आजपर्यंत किंवा पुढं लाईफ टाईम आमचा बॉन्ड काय थांबत नाही. आम्ही सख्ख्या भावापेक्षा क्लोज आहे. त्याला सख्खा भाऊ नाही, मला नाही, सख्खा भाऊ बहीण नाही, त्याला नाही. तो माझ्या आयुष्याचा पहिला गुरु सुयोग. म्हणजे माझ्या लाईफमध्ये मला कोणी डायरेक्शन दिली जेव्हा मी पूर्ण हरवलेलो होतो, तो होता सुयोग. माझ्या सगळ्यात जवळचा मित्र, माझा काळीज इज सुयोग. आणि जेव्हा मी माझ्या लाईफच्या सगळ्यात खानेरड्या फेजमध्ये होतो, जेव्हा माझ्या लाईफमध्ये मला असं वाटत होतं काहीच चालत नाही नीट, तेव्हा माझ्या पाठीमागे उभं राहणारा सगळ्यात इम्पॉर्टंट माणूस तो सुयोग. दॅट इज वॉट सुयोग इज, दॅट इज वॉट मेरा भाई, दॅट इज वॉट सुया इज फॉर मी. की मला माहिती आहे की मी जर कधी सुयोगला फोन केला की मला काही अडचण आहे, की भले मी औरंगाबादला राहतो तो आणि तो आता इथं साखर कारखान्यामध्ये, बट मी त्याला फोन करून सांगितलं, सुयोग हे यार सुया हे असले इश्यू आले आहेत यार, माहीत नाही कसं, पुढच्या दिवशी माझे प्रॉब्लेम्स गायब. म्हणजे अशातला भाग नाही, ॲडवाईस तर देतोच, बट त्याला सोडलं की माझ्या कॉलेजमध्ये पण असं व्हायचं की हॅलो सुयोग, हे केलं, माझे लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व कसं मला माहीत नाही. आय डोंट नो काय करायचं काय नाही. मी कोणाच्याबद्दल त्याला बोललो, मला एक्स्ट्रा कोणी बोललं तर मी त्याला बोलायचो, आणि पुढच्या दिवशीपासून माणूस सरळ. माझ्या जीवाच्या आतला माझा भाऊ इज सुयोग. आणि तो आता जसं काम करतोय, जसं त्यांनी आता एक कारखाना विकत घेतला, त्यांनी त्याची फॅक्टरी, जसं यांनी 2021मध्ये हा सीताराम महाराज साखर कारखाना घेतला, त्यानंतर आता आष्टीचा कारखाना घेतला. मी इतका जास्त प्राऊड आहे माझ्या भावावर की मी आजसुद्धा कालसुद्धा त्याला बोललो की गाडीमध्ये बसल्यावर की भाई मला इतकं बरं वाटतं तुला बघून, किती छान आहे भाई की हे माझ्या भावाची फॅक्टरी आहे, माझ्या भावाचा कारखाना आहे. दिस इज द बेस्ट फिलिंग की माझ्या भावाचं आहे आणि त्यांनी एवढं सगळं सुंदर मोठं साम्राज्य उभं केलंय स्वतःसाठी. व्हॉट एल्स की, आणि ते पण वय काय 25. हॅपी बर्थडे भाई.
हॅपी बर्थडे. आणि एक नंबर काम करायला आहे. आणि जे गरीब लोकांसाठी जे तू पण आपण आता फिरतच होतो, जे गरीब लोकांसाठी तू एवढं वाटप करतोय, एवढे पुस्तकं देतोय, त्यांना खायला घालतोयस, खाऊ घालतोयस, इट इज व्हेरी अमेझिंग. इट इज मोर दॅन ओव्हरवेल्मिंग फॉर मी की माझा भाई असला छान पैसे पण कमवतो आणि वरतून सगळ्यांची सेवा पण करतो. म्हणजे ही क्वालिटी तर तुझ्यामध्ये पहिल्यापासूनच आहे की कोणी प्रॉब्लेममध्ये असलं तर सुयोग पहिले जाणार. मी विचारायचो का जातोय, बट नाही जाणार. आय डोंट नो वाय, बट अडचणीमध्ये कोणी असलं तर सगळ्यात पहिलं उभं राहणारा माणूस म्हणजे सुयोग. दॅट इज माय भाई. आणि त्यांनी मला सगळ्यात मोठी गोष्ट जी शिकवली असेल ती हीच आहे की लोकांच्या वाईट काळामध्ये उभं राहणं हेच आपलं कर्तव्य. आज सुयोग गायकवाड यांचा 25वा वाढदिवस आहे. आपण त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि सहकाऱ्यांना भेटलो. आता वेळ आली आहे सुयोग यांच्याशी संवाद साधण्याची. चला तर मग ऐकूया सुयोग काय म्हणतात. तर सर्वांना माझा नमस्कार. आणि आज माझा 25वा वाढदिवस. तुम्ही सर्वजण मिळून माझा 25वा वाढदिवस साजरा करताय आणि आपण त्यासाठीच इथे जमलेलो आहोत. तर हा व्हिडिओ एक थँक्यू व्हिडिओ आहे तुमच्या सर्वांसाठीच, इन्क्लुडिंग फॅमिली, फ्रेंड्स, माय कोवर्कर्स आणि तुम्ही सर्वच जे पण आता सध्याला इथे आहात किंवा हा व्हिडिओ बघाल. लहानपणापासूनच मला व्यवसायाची आवड होती आणि लहानपणापासूनच मला हे माहीत होतं की मला काय नाही बनायचं आणि मला डॉक्टर नव्हतं बनायचं. त्याच्यामुळे लहानपणापासूनच मला पैसा बनवायचा होता, पैसा कमवायचा नव्हता ऑब्व्हियसली. आणि त्याच्यामुळे असं नाही की साखर कारखाना आहे, आता 2 झाले आहे, डिस्टिलरी आहे, त्याच्यामुळे मी हे बोलतो की मला बिझनेसमध्ये पडायचं असं काय नाही. इयत्ता 6वी-7वीमध्ये असताना मी काचेच्या बॉटल्समध्ये गुलाबजल पाणी घालून तो परफ्यूम म्हणून शाळेत विकायचो. त्याच्यामुळे मला थोडे दिवस मॅमनी रस्टिकेट पण केलं होतं. पण आणि ते जे 17.5 कमवलेले आहेत मी, ते अजून पण माझ्या लॅमिनेशन केलेले आहेत. तो दॅट वॉज माय फर्स्ट अर्निंग. आणि अशा प्रकारे मला पहिल्यापासूनच व्यवसायाची खूप आवड होती की कसं ते आपण करतो. मला जॉब नव्हता करायचा, माय पर्सनल प्रेफरन्स. सो त्याच्यामुळे लहानपणापासून मला जास्त अभ्यासाची आवड नसल्यामुळं मी कायम शिव्या खाल्लेल्या घरी की अभ्यास करत नाही. बट लेट मी टेल यू, आयुष्याच्या एका लेवलपर्यंत येईस्तोवर अभ्यास हा महत्त्वाचा असतो. तुम्हाला एखादी डिग्री घ्यावी लागते आणि त्याच्यानुसारच तुम्हाला एक जनरल नॉलेज किंवा सोसायटीमध्ये काम करणं, कॉम्पिटिशन काय असते हे सर्व अनुभव त्याच्यातनं येतात. आणि आई वडील, माझे आजी आजोबा, फॅमिली मेंबर्स हे सर्वजण मला लहानपणापासून सपोर्ट केलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. मी कुठलाही व्यवसाय करायचं म्हणलं तर त्यांनी कधी नाही म्हणले नाही. कुठेही जायचं म्हणलं मला मित्रांसोबत, मला कधी नाही म्हणले नाही आहे त्यांनी ॲक्च्युअलमध्ये. पण त्याच्या हिशोबाने मी घडत गेलो आहे. आणि माझे आजोबा हे खूप जास्त लोकांमध्ये मिसळायचे, पब्लिक पर्सन. ही इज अ पब्लिक पर्सन. माझी आजी मोठी आई खूप मोठी एक संस्था सांभाळते. ती वैयक्तिकरित्या ती खूप मोठी एक संस्था सांभाळते. एक कसा आता 3 संस्था तिच्या खाली अंडर झालेत आणि हे 2 कारखाने पण आम्ही तिचेच आहेत म्हणतो. तर त्यानंतर माझी आई जी आहे शी इज डॉक्टर आणि बाय प्रोफेशन. आणि ते 2021ला जेव्हा आपल्या परिवारावर ही सीताराम महाराज साखर कारखान्याची जबाबदारी आली तेव्हापासून ती हा कारखाना बघते. टोटली नवीन क्षेत्र, टोटली मेल डॉमिनेटिंग क्षेत्र, तरी पण एक अतिशय सुंदररित्या तिने कारखाना चालवला. आणि त्यांच्याकडे बघून मी शिकलो बेसिकली की आजोबांकडे बघून की बाबा माणसांमध्ये कसं राहायचं, माणसं कशी ओळखायची, माणसांशी कसं बोलायचं, प्रेमाने कसे वागायचं. मी मोठ्याकडनं असं शिकलो, आजीकडनं असं शिकलो की व्यावहारिक कसं राहायचं. माणसं चांगली दाखवू पण शकतात, माणसं काहीही दाखवू शकतात तुम्हाला चेहऱ्यासमोर, पण व्यावहारिक कसं बनायचं, इमोशनल कसं नाही राहायचं हे मी मोठ्याकडनं शिकलो. आईकडनं मी शिकलं असेल तर पेशन्स आहे. एखादे काम करायच्या आधी त्याच्याबद्दल सामूहिक विचार करून घेणं, चारी बाजूनी थिंकिंग त्याच्याबद्दल करणं, त्या प्रॉब्लेमबद्दल करणं आणि प्रॉब्लेम व्हायच्या आधी तो प्रॉब्लेम होईल किंवा हा प्रॉब्लेम होईल याच्याबद्दल त्याचा अभ्यास करणं. म्हणजे कुठलीही गोष्ट करायची असेल त्याच्याविषयी त्याचा अभ्यास करणं हे मी माझ्या आईकडनं शिकलो.
अशा पद्धतीने मी बऱ्याच गोष्टी माझ्या परिवारांकडनं, माझ्या मित्रांकडनं पण मी शिकत आलेलो आहे. माझ्या मित्रांचं मला सांगायचं झालं तर लहानपणापासून माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा जर भाग कुठला असेल ते माझे मित्र आहेत. आणि मित्रांशिवाय मी जगू शकत नाही हे सगळ्यांना माहीत आहे. कारण आता जर तुम्ही आता सध्याला हे बघत असाल कारखान्यावरती, तर तुम्हाला माहिती आहे की कारखान्यावर कोण ना कोण माझा मित्र येतच असतो, राहतच असतो. कारण मला मित्रांशिवाय राहता येत नाही. आणि लहानपणापासूनच माझं असं आहे. घरामध्ये मोठा मुलगा असल्यामुळं आईला सुरुवातीला कळायचं नाही की काय मित्र सारखं बाहेर जातो, रात्री बाहेर जातो. पण हळूहळू तिला पण समजत गेलं की मुलं ही जास्त मित्रांमध्ये राहतात. आणि त्याच्यामध्ये मला तर मित्र प्रचंड प्रिय आहेत. आणि माझा प्रत्येक मित्राकडनं मी काहीतरी शिकलेलो आहे. आणि प्रत्येक मित्राचा माझ्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा अविभाज्य घटक आहे. त्याच्यामुळे मित्र मला महत्त्वाचे आहेत. शाळेतले असू दे, कॉलेजमधले असू दे, कलिग्स असू दे किंवा इन जनरल बनलेले मित्र असू दे, ते मला सर्वजणच महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर जर मी माझ्या कामगारांविषयी बोलायला गेलो किंवा माझे कामगार नाही म्हणू शकत, माझ्यासोबत जे काम करतात ते असं मी बोलू शकतो, तर ते तर अतिशय माझ्या जीवाभावाचे आहेत. आणि सर्वच जण ज्यांच्यासोबत मी काम करतो, माझी इंजिनिअरिंगची टीम असेल पूर्ण HODsची, माझी सिव्हिलची टीम असेल, माझी सिक्युरिटीची टीम असेल, केमिस्टची टीम असेल, डिस्टिलरीची टीम असेल, शुगरची टीम असेल, इन्स्ट्रुमेंटेशनची टीम असेल, कोजन, इलेक्ट्रिसिटी, प्रत्येक टेक द नेम आय हॅव दॅट टीम. सो धिस काइंड ऑफ अकाउंटची टीम असेल. तर ह्या प्रत्येक टीमनं एक गोष्ट खूप महत्त्वाची केली, नकळत केली का कशी केली माहीत नाही, की त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर खूप पडला. कारण मी हे सर्व गोष्टी करताना माझं वय खूप लहान आहे. आणि ते वय लहान असतानासुद्धा त्या टीमनं मग जी एम साहेब असू दे, चीफ इंजिनियर साहेब असू दे, सिव्हिल इंजिनियर साहेब असू दे, ह्या सर्वांनीच मला एक कारखान्याचा घटक म्हणूनच माझ्याशी त्यांनी चर्चा करायचे, ते माझ्याशी डिस्कशन. त्यांना माहीत असायचं मी कुठे चुकतोय, तरी पण ते मला सावकाश आणि वेगळ्या पद्धतीने समजवायचे. अशी कधी चेष्टा वगैरे नाही झाली की लहान आहे ह्याला काय कळत नाही, असं कधीही नाही झालेलं. आणि त्यांच्या कॉन्व्हर्सेशनमधनं पण मी शिकलो आणि त्याच्या हिशोबानं माझी ग्रोथ होत गेली. आता सध्याला आष्टीचं मॅनेजमेंट मी बघितलं की खूप जण म्हणतात की आष्टी पूर्ण सांभाळतो, मी पूर्ण सांभाळतो. नाही, आष्टीचा असू दे, सीतारामचा असू दे किंवा आमच्या सगळ्या परिवाराचा असू दे, फायनान्स जे आहे ते आई सांभाळते आणि लोकांची कॉन्टॅक्ट जे आहे ते दादा सांभाळतात. मी फक्त ऑन ग्राउंडवर एक काम करणारा माणूस आहे, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. त्यामुळं मी केलं किंवा भैयासाहेबांनी केलं असं लोक म्हणतात तर ते नाही आहे. मी फक्त तिथे काम करतो आहे. ओके, जेवढं माझ्याकडनं होतं तेवढं. आणि मोठे निर्णय जे असतात ते सर्वजण आम्ही परिवारवाले डिस्कस करून घेतो. आणि लहानपणी मला म्हणजे अगदी लहानपणी जन्मल्यापासून जे पहिलीपर्यंत येईस्तोवर वगैरे मॅक्सिमम जे मला सांभाळलं ते माझ्या दोन्ही मावशांनी सांभाळलं, सोनू मावशी, दीपू मावशी. त्यामुळे अजूनही मला सोनू मावशी जे पण बनवून खाऊ घालते ना ते मला सगळ्यात जास्त आवडतं. कारण लहानपणी मी तेच खाल्लेलं आहे. कारण ते मी नॉस्टॅल्जियामध्ये डायरेक्टली जातो. तर लहानपणी त्यांनी मला सांभाळलेलं आहे. तर त्यांचाही खूप मोठा घटक माझ्या आयुष्यामध्ये मॅटर करतो. त्यानंतर त्यांची 2 मुलं म्हणजे शिखर आणि अर्जुन, माझे भाऊ, मावस सख्खे भाऊ. तर हे आता सध्याला लहान आहेत दोघं, पण त्यांच्या शालेय जीवनात, कॉलेजच्या जीवनामध्ये काम करतात. आणि लवकरात लवकर ते दोघंही अतिशय हुशार आहेत. लहानपणापासून ते नंबरामध्ये राहिलेले आहेत. आणि त्यांच्यामुळं मी शिवा खायचो की मी अभ्यास करत नव्हतो, ते करायचे. आणि ते पण लवकरात लवकर त्यांचं जे पण शिक्षण पूर्ण करून ते पण लवकरात लवकर मदत करायसाठी येतील अशी अपेक्षा आहे. तर या वाढदिवसाला जे आपण डोनेशन्स केलेले आहेत, जवळजवळ 5,000 विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्याचं वाटप केलेलं आहे. आणि जवळजवळ 10 शाळा अशा की अपंग, दिव्यांग आणि मूकबधीर शाळा, अशा 10 शाळांमध्ये आपण जाऊन त्यांच्यासाठी जे हवं आहे त्यांना, आपण असं नाही केलं की आपण जे पाहिजे ते त्यांना विचारून की बाबा तुम्हाला काय हवं आहे ते आम्ही देतो. तर जेव्हा आम्ही ते करत होतो तेव्हा तिथं आम्ही गेलो तेव्हा आम्हाला दिसलं की ॲक्च्युअलमध्ये त्यांची परिस्थिती काय आहे. तेव्हा मला असं वाटलं की बाबा आपलं आयुष्य किती चांगलं आहे की आपल्याकडं कमीत कमी 3 वेळा आपण जीवू शकतो. आपले सगळे अवयव शाबूत आहेत, आपला मेंदू व्यवस्थित काम करतो. तिथं गेल्यावर ते गोष्टी कळतात. कधी तुम्हाला इच्छा झाली तर तुम्ही जरूर जाऊन बघा की आयुष्य किती जास्त कठीण आहे.
तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षा. सो बेसिकली हेच मला सांगायचं होतं की आम्ही हा वाढदिवस का असा साजरा केला आणि ह्याच्यामध्ये कोण कोण मला मॅटर जास्त करते. ह्याच्यामध्ये असं मी कोणाचं नाव नाही घेणार, कारण सगळीच मुलं माझी आहेत, ठीक आहे. सगळी पोरं माझी आहेत, सीतारामची असू दे, आष्टीची असू दे, एकाचं नाव घेणार एकाचं नाही नाव घेणार असं नाही होणार. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी मला मन भरून शुभेच्छा दिल्या आणि तुम्ही सर्वांनी मोठ्या व्यक्तींनी, वडीलधार व्यक्तींनी मला आशीर्वाद दिला. माझ्या एवढ्या व्यक्तींनी मला साथ दिला, माझ्यासोबत जे काम करतात ते मला साथ जे देतात त्यांच्याविषयी आजी आजोबा, माझी फॅमिली मेंबर्स, माझे आई वडील, ह्या सर्वांनाच मी धन्यवाद देतो आणि थँक्यू बोलू इच्छितो की त्यांनी मला ही संधी दिली आणि हा विश्वास त्यांनी सर्वांनीच माझ्यावर ठेवलेला आहे. आणि विथ अ ग्रेट पॉवर कम्स अ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. अकॉर्डिंग टू इट मी अजून जास्त मेहनतीनं काम करेन, हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि तुम्ही ज्या माझ्याकडनं अपेक्षा ठेवल्या त्या जरूर मी पार करीन, हा माझा शब्द आहे तुम्हाला. आणि जर माझं काय कधी चुकलं असेल, कोणाला मी नाराज केलं असेल, त्यांना आय एम रिअली सॉरी. माझं इंटेन्शन नव्हतं तसं. अँड थँक्यू फॉर ऑल ऑफ युअर बर्थडे विशेस अँड मे गॉड ब्लेस यू. थँक्यू. सुयोग गायकवाड यांची ही कहाणी आपल्याला शिकवते की जीवनात यश मिळवणे महत्त्वाचे आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे ते म्हणजे आपली माणुसकी जपणे, दुसऱ्यांना मदत करणे, त्यांच्यासाठी काहीतरी करणे, यातूनच खरा आनंद मिळतो. जीवनाच्या या रंगमंचावर आपण सर्वजण आपापली भूमिका बजावतो, पण काही लोक असे असतात जे आपल्या कार्याने, आपल्या विचारांनी, आपल्या वागण्याने इतरांना प्रेरणा देतात. सुयोग गायकवाड अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांपैकी एक आहे.